महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी। टायगर इज बॅक व भावी आमदार अशा आशयाचे बॅनर। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। या गोळीबारात महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्या। गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। या उपचारादरम्यान डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून होम हवन केले जात होते। तब्बल 13 दिवसानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होती। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत। यामध्ये टायगर इज बॅक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत। तर 5:30 वाजता महेश गायकवाड हे आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। या घटनेनंतर महेश गायकवाड पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने महेश गायकवाड काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।